तू आता इथे उभी राहा आणि मी काय करतोय ते बघ. एक मिनिट. काय? पण सूप करण्यासाठी काय काय लागतं हे कुठे माहितीये तुला? तुला काय वाटलं? मला सगळं माहिती आहे. ओके, एक मिनिट. हा, येस. हे नाही रे, आधी सूप करायला काय करावं लागतं हे नको का माहिती असायला? आणि ते सगळे टोमॅटो धुवून देते मी तुला. एक मिनिट, मला असं वाटतं की सूप करायला काय काय लागतं हे तुला माहित नाहीये. सूप करायला हे काही लागत नाही. सूप करायला काय करतेस? हे लागतं. एक मिनिट. दिस इज चीटिंग. काय? इन्स्टंट सूप इज अ चीटिंग. अरे तू काय मला म्हणालीस की बाळाला सूप हवंय, बाळाला सूप मिळणार आहे. पण ह्याला काय? एक मिनिट आता तू ना जरा थांब. बघ, अरे हो, पण मला एक सांग, ह्यासाठी तुला पाणी वापरायला लागेल. थांब 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 थांब. अरे पण ती भांडारी तर घे, असं नको. आधी मोजून घे पाणी. सूप कोण करतंय, मी की तू? मला करू दे ना. हा, एक मिनिट. तुला काय म्हटलं, तू फक्त इथे गप्प उभी राहा आणि मी काय करतोय बघ. ओके. त्याच्यात पाणी. मॅडम एक मिनिट. हा, थँक यू. पिऊ प्लीज. आवडलं? खुश? खुश. आणि बाळ? बाळ पण खुश. ग्रेट. मग बाळाला एक पाप. ओके. नाही, त्याआधी बाळाच्या आईला एक पाप. थँक्यू सो मच. अरे समीर, हळू जरा हळू चहा पी ना. आणि काय रे, आज एवढं लवकर का चाललायस? काल सुट्टी होती ना, आज दुप्पट काम. काय तरी बाई. समीर, काल वहिनी म्हणत होती की घरी येऊन जा म्हणून. अगं पण आत्ताच तर गेली होतीस ना. पण मी आले ना लगेच रात्रीच. तिला वाटत होतं मी राहायला यावं. राहायला? तू राहायला चाललीस वहिनीकडे? नाही, म्हटलं नुसतं भेटून यावं. अगं पण आई. माझा सगळा स्वयंपाक झालाय, मी सगळे कामही केलेत. मी जाऊन येईन लगेच. विचार करत होते तुझ्यासोबतच निघावं. अगं नको बाई, मला फार उशीर झालाय. तू नंतर ये ना. आणि हवं तर आईला बरोबर घेऊन जा. हा काय आई, चल मी निघतो. नमिता, अगं नुसतं बघत काय बसलीस त्या दुधाच्या ग्लासाकडे? नुसतं बघितल्यानं अंगी लागणार आहे का ते? चल पिऊन टाक बरं लवकर. आत्या नकोय मला. त्यापेक्षा तुम्ही मला शुभंकर सारखं सूप करून द्या ना. सूप? हे काढे नवीन? नवीन काही नाही हो. काल शुभंकरनी मला स्वतःच्या हाताने सूप करून दिलं होतं, मला हवं होतं म्हणून. अगं बाई, डोहाळेच आहेत ते. पुरवले ना त्यांनी, ठीक आहे. पण हे बघ नमिता, पोटात चांगलं सकस गेल्याशिवाय बाळाचं पोषण कसं होणार? सांग मला.
अगं म्हणून तर 17 प्रकारच्या खिरी लाडू त्यासाठीच तर देत असते मी तुला. हे बघ नमिता, बदाम खारीक खसखशीचा खोराका हवाच. सूप कसलं पितेस? मुकाटानं दूध पिऊन टाकते. आत्या प्लीज. मामी अरे बाळ उठलं माझं, लवकर ये. चला तोंड धुवायला जाऊया. धुतलं. अरे वा, मग आता काय हवं माझ्या बाळाला? मला नूडल्स पाहिजे. छान. जशी मामी तसा भाचा. ते काही नाही, दोघांनीही दूध पिऊन घ्यायचं लवकर. नूडल्स खातो नूडल्स. आई, अहो मी केला असता आल्यावर. मी येते. आई, तुम्ही माझ्याशी आधीसारखं वागू नाही का शकत? आपलं एकमेकींवर किती प्रेम आहे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती. फक्त एकदा सगळं विसरून आमची चूक पोटात घाला ना प्लीज. पोटात घालण्या इतकी छोटी चूक आहे ती, आणि मुळात ती चूक आहे हेच तुम्हाला मान्य नाहीये, मग बोलणंच कुंठलं ना. पण या तान्ह्या जीवाचा काय दोष आहे त्यात? आशू, हा तानाजीव ज्याचा आहे ना त्यानेच कवटाळावं त्याला. आई, घ्या महाराज, नूडल्स घ्या. वाव नूडल्स. पण आजीला नूडल्स नाही आवडत ना. वा, काय पण आव आणतोस तू आज्ञाधारकपणाचा. काय रे ए, मी म्हटलं की नको खाऊस तर ठेवणार आहेस का लगेच? अरे बिड्या, मी गंमत केली तुझी. चेहरा नाही टाकायचा असा. आणि हे बघ, मी जर तुला काही बोलले, रागवले तुझ्यावर, तर तुझी मामी मला जागेवर ठेवणार आहे का? हा बरं, गरमागरम आहे ते, खाऊन घे हो निवांतपणे. नमिता, मी जरा देवळात जाऊन येते. हो चाल. थांबा थांबा, बघते मी. थांब. मा, तुम्ही येऊ ना घरात. असं काय विचारता? या ना. गंमत केली ग तुझी. तू अगदी आहे तशीच आहे स्मिता. अगं हेही घर माझं आहे आणि तेही घर माझं आहे. काय मिहीर, बरोबर आहे ना? हो. पण आजी इकडे तू वेगळी वाटतेस आणि तिकडे तू वेगळी वाटतेस. म्हणजे कशी रे? ते मला नाही सांगता येणार. मा, तुमची बॅग कुठे आहे? नाही, मी अगं सहजच आले तुम्हाला भेटायला. मिहीरची खूप आठवण होत होती. त्याच्याशिवाय हल्ली चैन नाही पडत मला. मा, पण तुम्ही आता या ना इथे परत. मला माहितीये मी चुकीचं वागले, बोलले. आय एम सॉरी. नमिता, मी तुझी मनस्थिती समजू शकते. काही गोष्टी टाळता आल्या असत्या, पण जाऊ दे.
वेळ तर निघून गेली आहे ना आता तू शांत मनाने आणि अगदी समतोलपणे विचार कर. समतोलपणे विचार करायला शिक आता. आई होणार आहेस ना तू. अगं शुभंकर जेव्हा लहान होता ना तेव्हाची गोष्ट. मीरा इतकी मस्तीखोर होती माहितीये. मला काही लिहूच द्यायची नाही. आजी आई एवढी मस्तीखोर होती? मग खूपच मस्तीखोर होती. बघ स्वतः मस्ती करते आणि आता मला ओरडते. असंच असतं अरे. ही नमिता मामी आहे ना, हिच्या पोटातलं बाळ सुद्धा खूप मस्तीखोर असणार आहे माहितीये. मम्मी तिच्यावर खूप खेळणार. आणि मामी बोलली ते 3 months नंतर येणार आहे. आणि ते 3 months नंतर येणाऱ्या बाळासाठी मी काय काय आणले माहिती तुला. थांब दाखवते. हे बघ किती सुंदर आहे. इरा, इतकं वय वाढलं तुझं, तुला कळत कसं नाही म्हणते मी. अगं बाळाला जन्माला यायच्या अगोदर असे नवीन कपडे आणायचे नसतात. अपशकुन असतो तो. असं काही नसतं वंस. उगीच बाऊ नका करू. भाऊ? भाऊ कसला? हे बघ, मला हे काही चालणार नाही आणि मी हे चालून घेणार नाही. असं काय करता आत्या? मान्य एवढं प्रेमाने आणलंय ना. नमिता, तुला काय कळतं त्यातलं? नाही याचा अर्थ नाही. वंस वंस हे बघा, भरले मी सगळे कपडे पिशवीत. मग तर झालं. होऊ दे तुमच्या मनासारखं. माझा बिलकुल आग्रह नाही कशाचाच. पण असं आभाळ कोसळल्यासारखं नका करू. आणि असं आकांतांडवही करायची काही गरज नाहीये. पण मी म्हणते मुळात असं वागायचंच कशाला? विषयाची परीक्षा कशाला हवी? हा नमिता, तू काही काळजी करू नकोस. मी आता देवळात जाते ना, नाक घाशीन मी तुझ्यासाठी तिथे. आणि इरा, ती पिशवी माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय मला. नेऊन ठेव तुझ्या खोलीत. येते मी नमिता. ठेव.
पैसे तुझे. तुम्ही त्याच ना हो आपण देवळात भेटलो होतो. खूप गप्पा मारल्या होत्या. तुम्हाला चक्कर आली आणि तुम्ही पडलात. मी माझ्या गाडीतनं तुम्हाला नेते म्हणून सांगितलं चांगलं, तर तुम्ही ओळख सुद्धा दिली नाही आणि टॅक्सीत बसून निघून गेलात. तुमच्यासारख्यांशी ओळख नसलेलीच चांगली. काय बोलताय तुम्ही? हे तोंड सांभाळून बोला. मी काय बोलतेय ना मला चांगलं कळतंय. अश्विनीला पैशाची लालूच दाखवली तरी सरोगसी करायला लावली आणि ऐनवेळी मूल तिच्या पदरात टाकून मोकळे झाला. अशी कृतज्ञ आणि दुटप्पी माणसं पाहिलीच नव्हती मी जगात. कोण आहात तुम्ही? तिच्या सासू आहे मी तिची. माझ्या कर्मा. अहो कसली कुळबुडवी पसंत केली हो तुमच्या मुलांनी. पैशासाठी काय वाटेल ते केलं त्या पोरीनी. तुमचा भातचा आणि भातचेसून काय लायकीची आहेत हे माहितीये मला. असा मुलगा मात्र या सगळ्यात थोरपडून निघाला. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. नाही नाही, याला म्हणतात करून सवरून नामानिराळं होणं. लोकांच्या भोळेपणाचा फायदा घ्यायचा, त्यांचे गळे कापायचे आणि वर आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं. पण एक लक्षात ठेवा, देवाच्या दारात न्याय असतो. तो जसं देतो ना तसंच नेतोही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचं बरोबर फळ मिळतं. आणि तुमची कर्म काय बाई आई ही? आग लागो हिच्या तोंडाला. हसतेस काय तू? कुठली बाई? समजते कोण स्वतःला ही? काय झालं? नाक वर करून माझ्याशी बोलते, माझ्यावर आरोप करते. दीड दमडीची बाई, दीड खानात राहणारी. आत्या जरा शांत व्हा बघू. थांबा मी माना बोलवते. काही नको तिला बोलवायला. तिला बसू दे तिच्या पुस्तकांमध्ये नाक खुपसून. अहो पण काय झालं काय ते तरी सांगाल? अगं त्या त्या अश्विनीची सासू मला नको नको ते बोलली. मला देवळात भेटली होती ना, तेव्हा कुठं होती ओळख माझी तिच्याशी. पण मी शुभंकरची आत्या आहे हे कळल्यावर पळ काढला तिने. चक्कर येऊन पडली तेव्हा. काही नाही ग, सगळी नाटकं यांची नाटकं. दुसरं काय? तर त्या बाईच्या नावानं अंघोळ करते आणि तुम्हा सगळ्यांना सिद्धराज बाबांचा अंगारा लावते. कुणाची नजर नको लागायला या घराला. वहिनी, हा शांत तोपर्यंतच येते मी. नंतर परत वाटेत खटखट नको. अगं कुकर झालाय, भाजी पण झाली, जेवणच आहे ना तू आता. कोशिंबीर झाली की झालं सगळं? नाही नको, समीर आणि आई वाट बघत असतील. अगं मालविका येईल, मग आपण बसूया ना जेवायला. हां नाही, मी सगळ्यांबरोबर काहीतरी खाऊन जाईल. बरं. दादा? अगं त्यांना यायला 10:30-11 होऊन जातात. दुकान बंद झालं कीच येतात. वहिनी तेच दुकान ना? हो, तू तिथेच दिसली होतीस ना त्यांना. नको जुन्या आठवणी काढायला आता. सगळं सुरळीत पार पडलंय ना, कशाला त्याच आठवणी काढायच्या. वहिनी दादाचं वाईट वाटतं, पण त्याच्याकडे ज्ञानाचं एवढं भांडार आहे, तरी त्याला मेडिकलच्या दुकानात नोकरी करायला लागते. कष्ट करून कमवतात ना ते महत्वाचं. कुणाकडे लाचारी नको पत्करायला. आणि अगं सकाळच्या ट्युशन्स आहेत की त्यांच्या. त्याला झेपतं का एवढं सगळं? ऑपरेशन नंतर तब्येत मला अजून नाजूकच वाटते दादाची. अगं ऑपरेशन नंतर तब्येत सुधारली त्यांची. तुला काळजी वाटते ना त्यांची म्हणून असं म्हणतेस. आणि अश्विनी, आता तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे. इकडचं टेन्शन नको घेऊ.